आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील बोंबाळे हे छोटंसं गाव, या गावासाठी पाण्याचा कायमचा प्रश्न मिटावा यासाठी बोंबाळे गावचे सुपुत्र गोरख निंबाळकर यांनी स्वतःच्या शेतजमिनीतील 3 गुंठे विहीर खोदण्यासाठी कायमस्वरूपी दान केली आहे। 50 फूट खोल असणाऱ्या विहिरीत आता सध्याला 30 ते 35 फुटापर्यंत पाणी आहे। यामुळे बोंबाळे ग्रामस्थांची बारमाही पाण्याची चिंता मिटल्याने गोरख निंबाळकर यांचे ग्रामपंचायत ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले। यासाठी अनेक अडथळे येऊन सुद्धा माननीय प्रभाकर देशमुख यांनी अथक प्रयत्न करून जलजीवन योजनेतून 50 फूट विहिरीचे काम पूर्ण केले। सगळीकडे भागात पाणी टंचाई भासत असताना बोंबाळे गावाला कोणत्याही प्रकारची पाण्याची टंचाई भासली नाही। बोंबाळे गावाला रोज पाणी सोडायला हरकत नाही, एवढे आज मितीला या विहिरीत मुबलक पाणी लागले आहे। गोरख निंबाळकर पाटील यांनी गावच्या लोकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवला, यामुळे बोंबाळे ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले। या कामाला अनेक अडथळे येऊन सुद्धा माननीय प्रभाकर देशमुख यांनी कार्यकर्ते ग्रामस्थांना बरोबर घेऊन जलजीवन योजनेतून निधीचा पाठपुरावा करून विहिरीचे काम पूर्ण केले। बोंबाळेकरांचा अनेक वर्षांचा पाण्याचा प्रश्न मिटल्याने गावकऱ्यांना आनंद होत आहे। अशा वेळी पाणी उपलब्ध करून देणे सर्वात मोठे पुण्याईचे काम आहे। सर्वांच्या सहकार्याने आणि पाठपुराव्याने काम झाले असे मनोगत व्यक्त करून माननीय प्रभाकर देशमुख यांनी गोरख निंबाळकर तसेच ग्रामस्थ कार्यकर्त्यांचे आभार मानले। यावेळी सरपंच रेश्मा इंगवले, उपसरपंच बालाजी निंबाळकर, माजी प्राचार्य आनंदराव घोरपडे सर, अशोक निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य गणेश निंबाळकर, कमलाकर निंबाळकर, महेश निंबाळकर, सोमनाथ इंगवले, साहेबराव कुदळे उपस्थित होते। काय सांगाल तर भूमिपूजन झाले नवीन विहिरीचं येतं त्याच्याबद्दल 2 शब्द काय सांगाल? कशा जलजीवन मिशन अंतर्गत ही योजना झालेली आहे। विहिरीचं काम पूर्ण झालं आहे। गोरखराव यांनी तिथं पुढाकार घेतला, मी त्यांचा मनापासून धन्यवाद देतो की विहिरीसाठी जागा गावाच्या पाण्याची प्रश्न सोडवण्यासाठी उपलब्ध करून दिली आणि त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला। या गावचे सरपंच, उपसरपंच, धनंजयराव, त्याचबरोबर घोरपडे सर या सगळ्यांनी इथं उपस्थिती दाखवलेली आहे। खरं तर जलजीवन मिशन अंतर्गत ही जागा ज्यावेळेला विहिरीसाठी निवडली त्याला जलजीवनच्या काही अधिकाऱ्यांनी याच्याबद्दल आक्षेप घेतला होता। गणेश आपले आणि इतर सर्व लोकांनी माझ्याकडे पाठपुरावा केला आणि पाठपुरावा केल्यानंतर ही जागा अंतिम करायची ठरलं आणि मला आनंद आहे की या जागेमध्ये आज भरपूर पाणी लागले आणि या ठिकाणी चांगलं पाण्याची उपलब्धता झाली आणि बोंबाळकरांचा अनेक वर्षाचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला आहे, याचा खूप आनंद आहे। याच्यामध्ये गावातल्या ग्रामस्थांनी, सर्व पत्रकार मंडळींनी, सरपंच, उपसरपंच, गणेश असतील, घोरपडे असतील, सगळ्यांनीच या ठिकाणी सदस्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेतला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। गावात ज्यावेळेला आपण निवडणूक करतो, निवडून येतो, त्यावेळेला अनेक आश्वासनं देतो, पण पाणी उपलब्ध करून देणं हे सगळ्यात चांगलं पुण्याईचं काम आहे। ते त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नानं आम्ही पाठपुरावा केला त्याच्यातून आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छातून पूर्ण झालं। त्याबद्दल मनापासून गावकऱ्यांचं आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, आभार मानतो। चालू वर्षी भीषण अशा प्रकारचा दुष्काळ पडलेला असताना सुद्धा या ठिकाणी बोंबाळे गावच्या ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची पाण्याची टंचाई भासलेली नाही। पाणी साठवण्यासाठी टाकीची मर्यादित अशा प्रकारची क्षमता असल्यामुळं 2 दिवसाआड पाणी या ठिकाणी सोडलं जातंय। जर पाणी साठवण्याची क्षमता त्या ठिकाणी आणखीन टाकीच्या माध्यमातून वाढली तर दररोज पाणी सोडायला कोणत्याही प्रकारची हरकत इथं असणार नाही, इतकं मुबलक पाणी या विहिरीला लागलेलं आहे। या गावच्या लोकांच्या पाण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा प्रश्न गोरख पाटील यांनी आपली स्वतःची जमीन देऊन सोडवला, त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं, ग्रामपंचायत, सोसायटी आणि सर्व बोंबाळे ग्रामस्थ यांच्या वतीनं मनापासून त्यांचे आभार मानतो। हे काम पार पाडण्यासाठी सन्माननीय देशमुख साहेब यांचाही हातभार लागलेला आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारच्या या योजनेचा पाठपुरावा आम्ही केला आणि या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये तहानेलेल्या गावाला पाणी पाजण्याचं काम या ठिकाणी देशमुख साहेबांनी केलेलं आहे। त्याबद्दल मनापासून त्यांचे मी आभार मानतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।